शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासंदर्भात अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे। मात्र तांत्रिक आणि विशेष कामकाजामुळे ही सुनावणी पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत। आजच्या कामकाजामध्ये अडथळे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या प्रकरणाची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी याबद्दल माहिती दिली आहे। शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाचा वाद गेल्या 3 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित आहे। आज सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी होणार आहे। मात्र खंडपीठाच्या दैनिक कामकाजामध्ये या याचिकेत क्रमांक 37 आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या पद्धतीनुसार सुरुवातीचे क्रमांक ताज्या प्रकरणांसाठी असतात। त्यामुळे शिवसेना पक्षाविषयीची याचिका दुपारच्या सत्रात कोर्टासमोर येण्याची शक्यता ही जास्त आहे। मात्र आधीच्या 36 प्रकरणांवर दीर्घ युक्तिवाद झाला तर मात्र शिवसेना पक्ष चिन्हाच्या याचिकेला पुरेसा वेळ मिळणार नाही आणि तसं झालं तर सुनावणी पुढच्या तारखेपर्यंत ढकलली जाऊ शकते। दरम्यान आजच्या या सुनावणीवरती संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागून आहे। या सुनावणीनंतर असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये गणित बदलतील? नाही, गणित नाही बदलणार, पण चित्र बदलेल। आणि या संदर्भात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। उच्च न्यायालयात बहुचर्चित महाराष्ट्रातील संबंधित राजकीय पक्षांच्या बाबतीतील सुनावणी शिवसेना उभाटा का शिवसेना शिंदे सेना याबाबतची सुनावणी आहे। खरं म्हणजे ही सुनावणी इतक्या कालांतराने होते आहे की त्यामुळे खरा ऐरणीवरचा प्रश्न, खरी शिवसेना कोणती, या प्रश्नाचं उत्तर काही होऊ शकत नाही। याला कारण असं आहे की ज्या वेळेला पूर्वीच्या सभापतींनी जो निर्णय घेतला, विधानसभेच्या अध्यक्षांनी जो निर्णय घेतला, त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाने त्यावरती निकालपत्र दिलं। त्यानुसार विधानसभेच्या अध्यक्षांनी एक निर्णय दिला आणि त्याच्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या। आता निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेच्या 2 छकलं होती आणि दोघांनीही पक्षाच्या याच्या खाली लढवल्या। त्यातील शिंदे सेनांचा धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून बहाल करण्यात आलं होतं। त्यामुळे आता माझ्या मते सर्वोच्च न्यायालयातील ही सुनावणी फक्त अकॅडमिक डिस्कशन होईल। यामुळे महाराष्ट्रात फार मोठा परिणाम घडेल का, मला असं वाटत नाही। हा, एक गोष्ट मात्र खरी आहे की जर समजा निवडणूक आयोगाने चिन्हाच्या संदर्भात, शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात निर्णय दिला, त्याला जे सर्वोच्च न्यायालयात आवाहन करण्यात आलंय, त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवली तर त्या निरीक्षणानुसार निवडणूक आयोगाला कदाचित पुन्हा या प्रकरणाची सुनावणी घ्यावी लागेल की शिवसेनेचं हे अधिकृत धनुष्यबाण चिन्ह कोणाला बहाल करता येईल।